अध्याय दुसरा. धर्माध्ययन. श्री गुरुदेवाय नमः. देवे निर्माण केली क्षिती, प्रजा वाढवी प्रजापती. मानव समाज राहावया सुस्थिती, धर्म सकळा निवेदिला. धर्म बोलावया शब्द एक, परी त्याचा विस्तार अलौकिक. लौकिक आणि पारमार्थिक मिळोनिया. अनेक प्राणी जेथे राहती, त्या सर्वांची राहावी सुस्थिती. समान समाधानाची गती, त्यास धर्म म्हणावे. आत्मरूपाची धारणा, सर्वाठाई समभावना. विश्वकुटुंब ऐशा आचरणा, धर्म म्हणावे निश्चये. आपुली साधावी उन्नती, सौख्य द्यावे इतराप्रती. या उद्देशे जी जी संस्कृती, धर्म म्हणावे तिज लागी. परस्परांशी वागणूक, ज्यात न्याय नीती सम्यक. प्रत्येकाचे कर्तव्य चोख, धर्म ऐसे त्या नाव. कोणाचा द्रोह न करून, करावा ऐहिक उत्कर्ष पूर्ण. साधावे आत्मसमाधान, हाची बाणा धर्माचा. सर्वास असावा संतोष, दुःख न भावे प्राणिमात्रास. याचा सक्रिय कराया अभ्यास, धर्मनीती बोलिली. भिन्न लोकांची भिन्न कामे, मिळोनी पुरती जीवन कर्मे. असोत भिन्न गुण भिन्न नामे, परी सुख सर्वांचे सहकारी. नको सत्तेचा बडगा त्यासी, नको दंड भय सत्कर्मासी. आपापले कर्म सर्वासी, धर्म शिकवी सर्वांगे. धार्मिक त्यासची म्हणावे, सत्ते वाचूनी वागे बरवे. स्वये आपुल्याची स्वभावे, समरस होई सर्वांशी. नको वैद्य अथवा डॉक्टर, आपणची राहे आरोग्य तत्पर. नको वकील न्यायाधीश दंडधर, न्याय व्यवहार सहजची. नको धाक तरवारीचा, चुकीस्तव तळमळे आत्मासाचा. साक्ष देतो अंकुश देवाचा, अंतरा माझी. ऐसे ज्याचे हृदयी स्फुरण, तोची खरा धर्मवान. बाह्य अवडंबर धर्मचिन्ह, ते गौण धर्म नव्हे. शुद्ध सात्विकता प्रकट करावी, लौकिकी तीच जागवावी. आपुल्या चारित्र्याने सांभाळावी, सुव्यवस्था जगाची. व्यक्तिधर्म, कुटुंबधर्म, समाजधर्म, गावधर्म. बळकट होई राष्ट्रधर्म, प्रगतीपथाचा. व्यक्ती व्हावी कुटुंबपूरक, कुटुंब व्हावे समाजपोषक. तैसेची ग्राम व्हावे राष्ट्रसहायक, राष्ट्रविश्वा शांतिदायी. याकरिता जी जी रचना, तियेसी धर्म म्हणती जाणा. देशद्रोह अधार्मिकपणा एकाच अर्थी. मुख्य धर्माचे लक्षण, त्याग अहिंसा सत्यपूर्ण. अपरिग्रह ब्रह्मचर्य जाण, तारतम्ययुक्त. निर्भयता शरीरश्रम, परस्परांशी अभेद प्रेम. पूरक व्हावया विद्या सत्कर्म, सकलांसाठी. सर्व विश्वची व्हावे सुखी, ही धर्माची दृष्टी नेटकी. ती आणावी सर्व गावलोकी, तरीच लाभ.
विश्वाचा घटक देश, गाव हाची देशाचा अंश, गावाचा मूळ पाया माणूस, त्यासी करावे धार्मिक, व्यक्तिधर्म सर्वा कळावा, कुटुंबधर्म आचरणी यावा, ग्रामधर्म अंगी बाणावा, राष्ट्रधर्माच्या धारणेने, व्यक्ती व्हावी धार्मिक, धर्म नव्हे एकांगी लटक, भौतिक आणि पारमार्थिक, विकास व्हावा सर्वांचा, प्रत्येकासी शरीर मन, वाणी इंद्रिये बुद्धी प्राण, या सर्वांचे विकास साधन, तोची धर्म. ऐशा सद्धर्माचे ज्ञान, आधी प्राप्त व्हावे सर्वांगीण, मगची त्या सारिखे जीवन, जगता येई या लोकी.